नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊजच्या गळ्याची डिझाईन. तर त्यासाठी बघा मी अस्तरच्या कपड्यावर इथे पाठीमागच्या भागाची कटिंग करून घेतलेली आहे. तर माझ्या ब्लाऊजची उंची घेतलेली आहे मी 14 इंच, शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंचाचं आणि इथे मी गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंचाची. तर 38 साईजमध्ये हा माझा ब्लाऊज तयार होणार आहे आणि गळा घेतलेला आहे मी 9.5 इंचाचा. तर 2.5 इंचाचा मी अशी चौकोन तयार करून घेतलेला आणि पंचकोनी गळ्यामध्ये आपण ब्लाऊजची डिझाईन करणार आहोत. तर खूप सुंदर डिझाईन होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा अशा पद्धतीने पंचकोनी गळ्याचा आकार मी देऊन घेतलेला आहे आणि एकदम सिंपल गळा आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. सुंदर असा गळा तयार होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. तर बघा इथे जो माझा ब्लाऊज पीसचा कपडा आहे साडीतला, त्याच्या कमरेच्या साईडने इथे वरतून शिलाई मारून घ्यायची. म्हणजे ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तो सरळच ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आणि अर्धा इंचावरती शिलाई मारून घ्यायची. म्हणजे जो अस्तरचा कपडा आहे तो आतमध्ये फोल्ड केल्यानंतर आपल्याला तिथे कमरेची पट्टी एक्स्ट्रा लावायची गरज पडत नाही. आणि आता गळा पण आपण इथे पलटी करणार आहोत. तर त्यासाठी गळ्यावरती शिलाई मारून घ्यायची. बघा इथे माझी गळ्याला शिलाई मारून झालेली आहे आणि आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेते. आणि म्हणजे बघा इथे गळा पण आपला पलटी होणार आहे आणि कमरेची जी पट्टी आहे तो भागही पलटी होणार आहे. म्हणजे आपल्याला दोन्हीही ते कामं वाचणार आहेत. म्हणजे गळ्याला पट्टी करायची गरज नाही आणि कमरेला पण पट्टी करायची गरज नाही. तर बघा एकदम सोप्या पद्धतीने हा गळा इथे आपला तयार झालेला आहे. इथे दाब शिलाई देऊन घ्यायची म्हणजे अस्तरचा कपडा बाहेर येत नाही. म्हणजे जेव्हा ब्लाऊज आपण वेअर करतो त्यावेळेस अस्तरचा कपडा हा काही वेळेस बाहेर आलेला दिसतो. तर त्याच्यावरती दाब शिलाई करून घ्यायची आणि गळ्याला पण शिलाई मारून घ्यायची. अस्तरचा कपडा आहे तो आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा. तर बघा इथे गळा माझा हा रेडी झालेला आहे. आणि आता अस्तरचा कपडा आणि जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे उरलेल्या भागाला शिलाई मारून घ्यायची. आणि आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा. बघा अशा पद्धतीने. आणि आता डिझाईनसाठी ही लेस आहे छोटी, ती मी गळ्याला लावून घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला अजून डिझाईन करायची आहे. तर अगोदर मी लेस लावून घेते. इथे आकार देताना लेस थोडी फोल्ड करायची म्हणजे गळ्याचा आकार व्यवस्थित येतो. छोटी बारीक लेस लावलेली आहे मी बघा अशा पद्धतीने. आणि आता पुढच्या डिझाईनसाठी बघा जो ब्लाऊज पीसचा साडीतला जो कपडा होता त्याची 1.5 इंचाची मी अशी पट्टी कापून घेतलेली आहे आणि तिला अशा प्रकारे डबल फोल्ड करायचा
आणि परत आणखी एक फोल्ड करायचा, म्हणजे तिची आपल्याला लांब अशी पट्टी तयार करून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला लांब पट्टी तयार करून घ्यायची अगोदर. हे बघा, त्यानंतर गळ्याच्या जिथून आपण लेस लावलेली आहे ना, तिथे 1-1 इंचावर मी मार्किंग करून घेते. आणि जी आपण पट्टी तयार केली होती तिचे मी 1.5 इंचाचे आकार कापून घेतलेले आहे. आणि ह्या 1 इंचाच्या मार्किंगवर आपल्याला ते आता लावून घ्यायचे आहे. तर कसे लावायचे त्यासाठी बघा, ही 1 इंचाची मार्किंग बघा मी करून दाखवली आहे पूर्ण. हे बघा, हे मी दीड इंचाचे असे लांब आकार तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने छोटे मोठे करू शकता. आणि आता ह्याची डबल फोल्ड करायची आणि जिथे आपण मार्किंग केलेली आहे ना, तिथे हे शिलाई मारून घ्यायची. जो फोल्डिंगचा भाग आहे तो मी लेसच्या बाजूने केलेला आहे. आणि थोड्याशा अंतरावर हे एक एक असे पूर्ण गळ्याला लावून घ्यायचे आहे आपल्याला. हे बघा, हे मी पूर्ण गळ्याला लावून झालेले आहे. आणि आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना उरलेला, तो कट करून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला लेस लावायची आहे. बघा, अशा पद्धतीने. आणि त्याच्यावरती ही मोतीची जी गोल्डन लेस आहे ती मी लावणार आहे. म्हणजे जो आपण फोल्ड केलेला कपडा आहे त्याचे धागे निघणार नाही, तो पूर्ण कवर होईल. म्हणून इथे मी थोडीशी जाड लेस घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मोती आहेत, ती लेस आपल्याला लावून घ्यायची आहे. इथे पंचकोनी गळा आपण घेतलेला आहे, तर आकार देताना थोड्या लेसचा कोपरा इथे थोडासा फोल्ड करायचा, म्हणजे तो आकार बरोबर तयार होतो.
लेसला मोती असल्यामुळे इथे थोडं वेळ लागतो लेस लावायला, कारण मोतीवर जर सुई आली मशीची तर ती तुटते, म्हणून लेस लावताना थोडी काळजीपूर्वकच लावावी लागते. आणि त्याच्यावरती आता मी डबल शिलाई मारून घेत आहे, म्हणजे लेस थोडी जाड आहे म्हणून दोन्ही लेसच्या दोन्ही साईडला मी शिलाई मारून घेतली. तर बघा, आता ही जे फोल्ड केलेले आहेत ना, त्याच्यामध्ये आपल्याला ही नॉड आतमध्ये त्याच्या टाकून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. तर खूप सुंदर इथे ही ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे बघा. सेफ्टी पिनच्या साहाय्याने आपण ही नॉडमध्ये टाकायची बघा. एक साईडने मी ही नॉड टाकली आहे, तर दुसऱ्या साईडने ही एवढी एक्स्ट्रा सोडणार आहे, तिथे मला फूल बनवायचं आहे त्यासाठी. तर बघा, एका साईडने टाकून झाली तर दुसऱ्या साईडने तशाच पद्धतीने बघा. इथे आपला जो साडीतला कपडा आहे त्याचे फूल बनवून घ्यायचे लटकनसारखे. हे बघा, अशा पद्धतीने इथे मी त्याला फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे इथे फुलाचा आकार तयार होतो. आणि त्याच्यावरती एक शो बटन मी इथे लावणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने ही इथे आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे. कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन डिझाईन बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हे शो बटन मी त्याच्यावरती लावून घेणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपली ब्लाऊजची ही पाठीमागच्या भागाची डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन डिझाईन बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.